आदिवासी आत्माराम संघर्षातून उभा राहिला. कष्टाच्या डोंगर फोडून रे गावाचा कारभारी झाला. आत्माराम गोविंदा बागुल नाव मामान गाव घेत. दारिद्र्याच्या काळोखाला जिद्दीचं सूर्य फुल फुलत. शून्यातून रे उभा राहून कारभारी गावाचा झाला. आठांबेची माती सोडून धर्मा पुनाजी निघाले. साळूबाईच्या साथीने रे भिलदर येथे रे थांबले. दोन लेकर कडेवर घेऊन संकटाच्या वाटा चालल्या. चौरे बागुलाच्या मायेने जगण्याच्या सावल्या दिल्या. नापीक जमिनीला घामान सोन्यासारखं फुलवलं. उपाशी पोटी कष्ट करून त्यांच्या पिढीला उभं केलं. गोविंद बागुलाच्या खांद्यावरती संसाराचा डोंगर आला. 6 लेकरांच्या पोटासाठी जीव त्यांचा होर पडला. बहिणीच्या त्या लग्नासाठी घरामध्ये अंधार झाला. म्हणून 10 वर्षांचा पंडित तेव्हा शिक्षण सोडून कामाला गेला. लहान वयात राबत राहिला. घामान घर उजळलं. भावंडांच्या भविष्याला त्यागानं दीप पेटवलं. आत्माराम हशीचा रथ बालपणीचा दिवस उन्हात जळत होता. अपमानाची भाकरी खाऊन जीव मात्र तरफडत होता. स्वाभिमानाचा अंगार घेऊन मालकाची वाडी सोडली. रानावनात गाई चारता गाण्यांनी दुनिया जोडली. तमाशाच्या सुरामध्ये रे मन त्याच हरवून गेलं. दुःखाच्या त्या राखेम पुनी कलेच सोन जन्माला आलं. देवळामध्ये रात्री राती तमाशाचा रंग भरायचा. सीताराम विठ्ठल महादूचा ठेका गाव हलवायचा. सखाराम भोयांच्या लग्नाला आत्माराम पुढे सरसावला. शिवबांच्या शौर्याचा पोवाडा पहिल्यांदा घुमवून गेला. टाळ मृदंगाच्या नादामध्ये लहान त्याला कार खुलला. गावोगावी नाव त्याचं शाहिरासारखं गाजलं. नाचाच्या त्या भूमिकेमध्ये मात्याचं रमेनाचं वीर पुरुषाचं स्वप्न उराशी. स्त्री पात्र मात्र भावेनाचं
मुलाचं शिक्षण सुटल्याच दुःख मात्र मनात ठेवलं. राजा झाला सोंगाड्या झाला, माशा पुढे चालवला. जुन्या घराच्या राखेमधुनी नव्या संसाराची पहाट झाली. रामा गायकवाडांच्या शब्दानं शेतामध्ये चमत्कार झाला. ज्वारीच्या त्या भरघोस पिकानं घरात आनंद उजळला. 14 कोटी धान्य आलं, उपाशी पोटी दिवस गेले. पुरुषाच्या त्या लग्नामध्ये आनंदाचे दिवे पेटले. एकजुटीनं 5 माणसं कष्टाच्या मागे धावली. जुन्या घराच्या राखेमधुनी नव्या संसाराची पहाट झाली. वाटणी झाली संसाराची, मन मात्र तुटून गेलं. एका बैलावर शेती करता आयुष्य थकून बसलं. दारूच्या त्या अंधारातून जीवन हरवत चाललं. मारुती रायाच्या स्वप्नानं नव संजीवन जागलं. मुलासाठी जग रे आता देवाचा आवाज भरला. माशांच्या त्या व्यवसायातून आत्मविश्वास पुन्हा फुलला. कोरड्या त्या मातीत वीर आशेच पाणी घेऊन आली. कांद्याच्या सोन्यासारख्या पिकानं घराघरात श्रीमंती आली. कर्ज न घेताना त्यांच्या जोरावर ट्रॅक्टर घरात धावला. ज्याच्याकडे बैल नव्हता रे त्याच्या अंगणात रुबाब आला. घामाच्या प्रत्येक थेंबातून इतिहास नवा घडला. शेतकरी ते गाव नेता प्रवास त्याचा फुलत गेला. खऱ्या देवाच्या उत्सवाला पूर्वजांना जागवलं. गंगाजी भगतांच्या मार्गानं भगतपण त्यानं सांभाळलं. डोंगरी देवाच्या सोहळ्यात शिवऱ्याचा नाद घुमला. आदिवासी संस्कृतीची ज्योत त्याने जिवंत ठेवली. परंपरेच्या या मातीला स्वतःच्या रक्तानं पाजली. 10व्या 13व्याच्या वेळी कथा लावण्याचा मान मिळाला. थाळीवरच्या वाघवाद्यानं गंभीर इतिहास जागा झाला. अनुष्याबाईच्या कार्यामध्ये पहिली कथा रंगली. सुरेल शब्दांच्या ओव्यातून माणुसकी पुन्हा फुलली. घराघराचा संगाती बनून सुख दुःखात धावून गेला. बहुरूपी आदिवासी
बलिदानाचा होता, पुढे राजा बनून उभा राहिला. घाम गाळणारा शेतकरी गावासाठी झटत राहिला. अन्यायाविरुद्ध लढताना कधी न डगमगला. बहुरूपी आदिवासी आत्माराम संघर्षातून कारभारी झाला.